आज ऑफिस व्हिजिटसाठी दादा नांदेडवरून आले होते. त्यांचं तिथं आत्ता प्रोजेक्ट करायचं काम चालू झालेलं आहे बऱ्यापैकी, की त्यांनी आता जागा वगैरे फायनल केली आणि जवळपास एक 20 गुंठ्याचा प्लॉट आहे आणि मागेही 20 गुंठे एक्स्ट्रा आहे तसं, पण सध्या तरी ते 20 गुंठे डेव्हलप करत आहेत. सो पहिल्याचं त्यांच्या आर्किटेक्टने ज्या गोष्टी त्याच्यामध्ये सगळ्या टाकल्या होत्या, तर त्याच्यामध्ये सिटिंग एरिया खूप जास्त होत होता, की जवळपास त्याच्यामध्ये जवळपास 100-125 टेबल बसतील आणि एवढा सुटेबल नव्हता त्यांच्या लोकेशन वाईज वगैरे. सो त्यांच्या हिशोबाने आपण त्यांना सजेस्ट केलं की पहिल्या फेजमध्ये 30 टेबल असावे. सो त्या पद्धतीत कसं हट सेटिंग केलं पाहिजे, कारण कसं होतं की कॉस्टिंग ही कमीत कमी लागली पाहिजे. सो कशा प्रकारे हट्समध्ये वगैरे काम करू शकतो आणि प्युअर व्हेज रेस्टॉरंट प्लस बँक्वेट प्लस लॉन्स असं त्यांना व्यवस्थितरित्या सगळं नियोजन बसून दिलं. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा जो किचन इक्विपमेंट वगैरे होते ते कितीपर्यंत लागतील, त्याच्यानंतर काय कशा लागतील, त्यांचं पोझिशनिंग कसं असलं पाहिजे, युजर फ्रेंडली कसं असलं पाहिजे, हे सगळं त्यांना व्यवस्थित पद्धतीने गाईड करून दिलं. त्याच्यानंतर स्विगी झोमॅटोवरती कसं वर्कआउट केलं पाहिजे नांदेडमध्ये, आणि तिथे कोणाचे खास प्लेयर स्विगी झोमॅटोमध्ये नाही आहे काम करत, सो यांनी कसं काम केलं पाहिजे आणि कसं सेल बूस्ट केला पाहिजे, हे सगळं त्यांना डिटेलमध्ये आपण सांगितलं. भेटूया उद्या. तोपर्यंत लाईक करा, फॉलो करा, शेअर करायला विसरू नका. स्टे ट्यून.